आणि टायगर 11 संघाचा तुषार भोईर एचआर स्पोर्ट मोंडूल संघाचा हा कर्णधार टायगर 11चं नेतृत्व करेल। ही बिग मॅच 8 ओव्हरची 21 फेब्रुवारी अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर नक्कीच नाणेफेक जिंकले तंजीम पटेल फॅन टीम आरजुले 11 या टीमने। तर नक्कीच माझ्या समेत आपण स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहतोय विश्वनाथजी पारधी, नक्कीच तसेच माझ्या समेत माझे सहयोगी मित्र दीपकजी सुतार सर यांचा आपण देखील आवाज ऐकणार आहोत। आता 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती। जयेश वारके आणि प्रलेश मुरंजन यांना पाहतोय, एक अनुभवी जोडी। पत्रकीच जर विचार केला तर आदित्य स्पोर्ट्स पडगा एक स्टारकास्ट या संघामध्ये आपण पाहतो ललित आगेवले असतील, सुफियान शेख असतील, प्रलेश असतील, जयेश वारके असतील, असे खूप सारे स्टारकास्ट मात्र या संघामध्ये। आणि नक्कीच ज्यावेळेस टॉस झाला त्यावेळेस ज्यावेळेस दीपक सरांनी विचारलं पडघा या संघाच्या कॅप्टनला, ज्यावेळेस नाणेफेक आपण हारलात जर टॉस जिंकला असतं तर आपण आपला डिसिजन काय असता, तर नक्कीच कॅप्टन्स नक्कीच म्हणाले की आम्ही शतक्षण तर नक्कीच आम्ही फलंदाजीच केली होती। नक्कीच आपल्या जे मनाला हवं होतं तेच डिसिजन मात्र त्यांच्या बाजूने आपण पाहतोय। मग आता कशा प्रकारे या 4 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत मात्र चेंडू द्यायचा आहे, आपण विथ कव्हर आपण चेंडू द्यायचा आहे। तर नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये थोडा उशिराने सामना मात्र सुरू होतोय। बॉलर नेम आसिफ यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती। सायकल आपण फलंदाज पाहतोय प्रलेश मुरंजन यांना पाहतोय। 9 सेकंडला आपण पाहतो जयेश वारके, एक अनुभवी जोडी। दोघेही संघाचा विचार केला तर त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं। फलंदाजी पाहिजे होती आदित्य स्पोर्ट पडगा संघाला, ते देखील मिळालंय पहिल्या इनिंग मध्ये। आणि पहिल्या इनिंग मध्ये अर्जुली संघाला शतरक्षण पाहिजे होते ते मिळाले। पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होते, आउटफील्ड मध्ये 2 शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतात, एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तर एक काउ कॉर्नर मध्ये पाहायला मिळतोय। तर पहिल्या इनिंगचा गोलंदाज आसिफ सज्ज होतोय, तर समोर प्रलेश आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू उडवला आहे, एक देखना फटका, चेंडू डीप मिड विकेटच्या वरून येतोय। या 3ऱ्या दिवसाचा पहिला षटकार। वन बाउन्स चेंडू जातो सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी। नक्कीच जी सुरुवात मात्र हवी होती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्या वेळेला आपण हाताळताना पाहतो त्या वेळेला रन्स मात्र येताना पाहत असतोय, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन असतं, फक्त आउट ऑफ सर्कल 2 खेळाडू आपण पाहतोय आणि मग 2 खेळाडूंना भेदणं शक्य अशी गोष्ट असते। आणि त्याच पद्धतीची मात्र फटकेबाजी आपण पाहायला मिळाली प्रलेश मुरंजन यांच्या बॅटमधनं, एक षटकार एक चौकार। एक स्टिअर केले चेंडूला, 1 बाउंड चेंडू शतकच्या हातामध्ये जाऊन थांबतोय। आता 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल। आता धाव संख्येमध्ये दुहेरी अंकामध्ये ट्रॅव्हल होते, डबल 1। तर कुठेतरी 3ऱ्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळालं, 2 चेंडूवरती 2 बिग हिट पाहायला मिळाले, एक षटकार आला होता पहिल्या चेंडूवरती। पुणे एकदा पुढील चेंडू नक्कीच कमबॅक करतोय, नक्कीच 2 चेंडू
फलंदाजीच्या फेवर मध्ये राहिले नक्कीच आणि त्यानंतरचे 2 चेंडू मात्र गोलंदाजीच्या फेवर मध्ये राहिले. आता नक्कीच बिग फाईट होईल यावर मात्र शंका नाहीये. तेवढेच तुल्यबल्ले दोन्ही संघ. पुन्हा एकदा पिक हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र मिस हिट. हॅलो माईक चेक. आता चेंडू ज्या आपल्या गुडलेन स्पॉट ट्रॅव्हल झाला नक्कीच यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एक निर्धाव चेंडूचे मात्र सांगता होते. धाव संख्या मात्र दुहेरी अंकामध्ये ट्रॅव्हल झाली. 1-1. नक्कीच पुन्हा एकदा चेंडू तर काबू करण्याच्या झोन मध्ये मात्र ते शतक तैनात होते. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. आता एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पोहोचते 12 विदाउट लॉस. आणि नक्कीच पहिले 2 चेंडू मात्र सुरेख फटके पाहायला मिळाले. नंतर त्यानंतर 4 चेंडूवरती कुठेतरी फक्त 2 धावा. तर यानंतर लगेच रिपोर्टिंग करायची आहे. आई गावदेवी वडवली त्याच्या समोर फाईट करणार आहे जे हनुमान सावरोली संघ. तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण आले असते तर आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे. तर नक्कीच आई गावदेवी वडवली संघाचे कॅप्टन मात्र अभि अंदाडे आमच्या समेत उपस्थित आहेत. तरी जय हनुमान सावरोली संघ कॅप्टन सुनील भोईर जर आपण आला असेल आपण देखील दोन्ही टीमचे 12 मॅन इथे उपस्थित आहेत. आता पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकावरती लागते 12 विदाउट लॉस. नक्कीच आपण पाहू शकता परलेश 3 चेंडू मध्ये 11 धावे घालतो. जयेशचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये 1 सिंगल धाव उभारली आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना आदित्य स्पोर्ट पडगा संघाची धाव संख्या कुठल्या गडी न गमावता 12 वर जाऊन पोहोचली. एक चांगली सुरुवात करून दिली सलामीवीरांनी. 4 षटकांचा सामना असताना संदीप पाटील विकेट टिकून खेळणं खूप गरजेचं असतं. ते पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळालं आदित्य स्पोर्ट पडगा संघाकडून. तर षटक क्रमांक 2ला सुरुवात होते. मौसम दुसऱ्या षटकाची जबाबदारी मौसमवर दिली आणि दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. कारण का पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2च क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये. यावेळेस मात्र इनफील्डचा जर विचार केला यष्टीरक्षक आहे त्यानंतर एक फ्लाय स्लिप लावली आहे. एक शॉर्ट लेग देखील आपल्याला पाहायला मिळते. बाकी सर्व क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतात. डीप पॉइंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. असं क्षेत्ररक्षण दुसऱ्या षटकामध्ये सजवलं गेले. आतापर्यंत जर या टुर्नामेंटचा विचार केला तर 83 फोर्स या टुर्नामध्ये लावले गेलेत. आपण आपल्या स्कोअर बोर्डवर नक्कीच ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक इंटरनॅशनल लेवलचं या ठिकाणी स्कोअर बोर्ड आपल्या डिस्प्लेवर पाहायला मिळतो आणि युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आहे. कित्येक प्रेक्षक देखील कालपासून स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. आज देखील कित्येक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली. स्ट्राईकला यावेळेस जयेश आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू फुल केला आहे. डीप बॅस्केट लेग मध्ये झेल सुटतोय आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार येतोय. चौकार जयेशच्या बॅट मधून. फुलटॉस चेंडू होता आणि पुल केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा मधून 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. चौकार. मुसमेंचा पुढचा चेंडू जयेशसाठी. या बिल्लेस देख ना कव्हर ट्राय डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र पुन्हा एकदा झेल सुटली जाते. चेंडू दन 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 करीत सीमारेषा पार येतोय. या ठिकाणी जयेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. नक्कीच मोजम पटेल यांना आपण पाहतोय गोंधळी मार्क वरती. मात्र 2 चेंडू सुरेखरित्या हाताला होते मात्र झेल मात्र क्षेत्ररक्षक 7 मात्र लाभली नाहीये.
आता ज्या वेळेला गोंदाजी करत असतो त्यावेळेस क्षेत्ररक्षणाचे साथ मात्र मिळणे खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला गोंदाजी करतो त्यावेळेला गोंदाज एकट्या गोंदाजी करत नसतोय, तर क्षेत्ररक्षक सुद्धा सोबत असणं गरजेचं असतं. आणि मात्र ज्या 2 झेल सुटल्या आणि त्यामध्ये 2 चौकार मात्र त्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाले. नक्कीच एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय मोझम पटेल यांना. आता कित्येक सामने मात्र या गोलंदाजीचे पाहिलेत मी, आणि तोच गोलंदाज मात्र आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच स्क्वेअर चेंडूच्या हाताने मात्र केली जाते आणि चेंडू जात आहे बाईच्या स्वरूपामध्ये लॉंग स्टॉप एरियामध्ये. यशरक्षक मात्र होतोय बीट आणि चेंडू जातोय, चेंडू होतोय फरार 4 धाब्यांसाठी. आता बोनसच्या स्वरूपामध्ये 5 धावा मात्र आदित्य स्पोर्ट्स पडघा या संघाच्या अकाउंट मध्ये जमा होताना पाहतोय. धावसंख्या मात्र कुठेतरी झपाट्याने वाढ होते. 25 विदाउट लॉस जयेश वारके आणि परेश मुरांजन. थँक्यू संदीप पाटील. तर षटकारांच्या हॅट्रिक साठी सागर पाध्ये यांच्या माध्यमातून आदित्य स्पोर्ट पडगासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लाभलं गेले. यावेळी सिलेक्शनच्या खूपच दुरून चेंडू जातोय, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांकडे दाद मागितली होती कट साठी, मात्र सहमती त्या ठिकाणी दिली नाहीये. मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेत असलेल्या पंचांनी मात्र वाईट चेंडू घोषित केलाय आणि वाईट चेंडूच्या माध्यमातून मात्र एक सिंगल धाव पुन्हा धावफलकावर वाढली जाते. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले. दुसरे षटक प्रगती पथावर असताना मात्र चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना आदित्य स्पोर्ट पडगा संघाकडून परलेश आणि जयेशच्या माध्यमातून. परलेशचा जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये 11 वर खेळतोय, तर जयेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. 6 चेंडूमध्ये 9 वर स्ट्राईक एंडवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरचा चेंडू क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाज सज्जे समोर जयेश. यावेळी पुन्हा एकदा अलेक्स स्टंपच्या दूरून टाकला जातोय. अजून एक वाईट चेंडू पाहायला मिळालेला आहे. कुठेतरी दबावामध्ये गोलंदाजी होते, कारण का जयेश स्ट्राईकला आणि त्याच्या बॅटमधून आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले होते. चांगलं शॉर्ट सिलेक्शन जयेशच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या 2 चेंडूमध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र 2 वाईट चेंडू गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता खूपच दुरून टाकला होता लेग स्टंपच्या बाहेरून. चांगली पार्टनरशिप दुसऱ्या ओव्हर पर्यंत परलेश आणि जयेशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळी चेंडूला दिशा दिली आहे. काऊ कॉर्नर मध्ये पंच केला होता एका सिंगल धाबेसाठी. थोडीशी फंबल पाहायला मिळाली, मात्र एकच धाबेवर परलेशने आणि जयेशने आपलं समाधान मानलं आणि एकाच धाबेच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 28 धावा. 10 बॉल मध्ये 28 धावांची पार्टनरशिप आदित्य स्पोर्ट पडगा संघाकडून पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला यावेळी परलेश आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडूमध्ये ज्याने आपल्या खात्यामध्ये 11 धावांचे योगदान दिले. चेंडू क्रमांक यावेळी उडवलाय चेंडूला शतरक्षक आहे काऊ कॉर्नर मधून आणि एक सुरेख झेल. विकेट क्रमांक पहिले गमावताना परलेशच्या रूपाने आदित्य स्पोर्ट एक विकेट आपल्या नावावर केली. 28 धावफलकावर पहिली विकेट गमावताना आदित्य स्पोर्ट पडगा संघ. हॅलो, दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 28 वर. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना आदित्य स्पोर्ट पडगा संघ नवीन फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडवर. तर नक्कीच नवीन फलंदाज आपण पाहतो बॅटिंग स्टान्स वरती सुफियान शेख. एक अष्टपैलू खेळाडू आदित्य स्पोर्ट्स पडगा संघाचा आणि नक्कीच एक मोठा स्टार खेळाडू आहे या भिवंडी मधील. नक्कीच बॅटची लिडिंग एज घेतली जाते. चेंडूचा आपण विसावतोय यशच्या हातामध्ये आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती डगआउटचा आसऱ्याला परतेल.
तर नक्कीच षटकार हॅट्रिकसाठी सागरजी पारधी यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते मात्र 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच पहिल्या षटकाराने मात्र सुरुवात जयेश वारकेच्या पाठमधून पाहायला मिळालं. एक उत्तुंग एक बिग ब्लास्ट पाहायला मिळालं आणि नक्कीच सलामवीर कसा असावा याचा प्रात्यक्षिक मात्र जयेश वारके यांच्या माध्यमातून फलंदाजीमधून पाहायला मिळतं. त्यांनी पहिल्या चेंडूपासून तर या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूपर्यंत तक धरून राहिलेत आपल्या आणि नक्कीच आपल्या संघाची धावसंख्या मात्र कुठेतरी एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय आणि हा देखील चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. बाजिल शेख आणि जयेश वारकेची सुंदर जोडी मैदानामध्ये आपल्याला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं की जोडीदार सुंदर नसला तरी चालेल, मात्र कदर करणारा पाहिजे. ती जोडी आपल्याला आदित्य स्पोर्ट पडगा संघाकडून जयेश आणि बाजिल शेखच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकाचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आमचे साथी कॉमेंटेटर संदीप पाटील यांच्या सोबत. हॅलो. ते नक्कीच जे स्लॉगरचं षटक असतं म्हणजेच हाणामारीचं षटक ज्या षटकाला म्हटलं जातं ते षटकासाठी मात्र या पहिल्या इनिंग मध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहतोय फौजान याला. मात्र स्ट्राईकला असेल फलंदाज पुन्हा एकदा जयेश वारके ज्याने पहिल्या चेंडूपासून आपल्या या संघाची सूत्र मात्र आपल्या हातामध्ये घेतली. असा जयेश वारके आपण पुन्हा एकदा पाहतोय. ऑन स्ट्राईक फौजान याचा पहिला चेंडू फेस करेल. ओम साई मूवीजच्या माध्यमातून आपण लाईव्ह सामने कव्हर करतोय. एक चांगलं टेलिकास्ट नक्कीच त्याचे प्रॉपरेटर आहेत. नक्कीच नो चिटू
तर नक्कीच रिप्ले मध्ये आपण रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. नक्कीच थर्ड अंपायर कॉल केला गेलाय. बीमर चेंडूची जी पंचांचा डिसिजन दिला होता तर कुठेतरी थर्ड अंपायरचा रिव्ह्यू मात्र घेतला गेलाय. नक्कीच हाईट फॅक्टर पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीन वरती रिप्ले दाखवला जातोय. आता आमचे पंच सुंदर टेलिकास्ट मात्र ओम साई मूवीजच्या सिद्धेश्वर पाटील ज्याचे प्रॉपरेट आहेत. तर नक्कीच बीमर चेंडूचे सांगता होते आणि नक्कीच फ्रीडचा चेंडू राहील. एक चांगलं आणि एक दर्जेदार क्वालिटीचं लाईव्ह टेलिकास्ट मात्र पाहायला मिळालं ओम साई मूवीजच्या माध्यमातून. एक नक्कीच चांगली उंची गाठली मात्र या काही कालावधीमध्ये. मग फौजान पुन्हा एकदा मग कशा प्रकारचे चेंडूच्या हाताळणी करेल, कशा प्रकारे चेंडू टाकला जाईल, कारण फ्रीडचा चेंडू असेल. आता बाजील शेख आपण पाहतोय एक युवा खेळाडू आहे मात्र एक दर्जेदार क्वालिटी खेळाडू आहे. आता नक्कीच कुठेतरी कमबॅक आणि कमबॅक पाहायला मिळालं. चेंडू ज्या वेळेला ट्रॅव्हल झाला त्यानंतर गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. कुठेतरी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र निर्धावाने सांगता झाले. धावसंख्या मात्र या षटकाच्या 3 ओव्हरच्या नंतर 49 एक चांगली धावसंख्येचा उच्चांक मात्र गाठला गेलाय आदित्य स्पोर्ट्स पडघा संघाच्या माध्यमातून. कारण जर विचार केला तर जयेश फारके आपला तग धरून मात्र पहिल्या चेंडूपासून आपण पाहतो खेळपट्टीवरती. कुठेतरी नक्की स्ट्राईक रोटेट करताना पाहणार आहोत, कारण जयेश वारके सारखा एक खेळाडू ज्याने पहिल्या चेंडूपासून एक बिग षटकार ज्याच्या बॅट मधनं पाहायला मिळालं, ज्याच्या बॅट मधनं या स्पर्धेमधील पहिली षटकार हॅट्रिक देखील ठोकली गेली, तोच खेळाडू आपण पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्स वरती पाहतोय. जयेश फारके फौजानाच्या चेंडूचा फेस करेल. मात्र स्लॉगवरचं षटक असेल आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी मात्र केली जाईल याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष राहील. कारण दोन्ही संघ एक बलाढ्य संघ आहेत, दोन्ही एकाच विभागाला बिलॉंग करतात. आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. हा येतोय जयेश वारकेच्या बॅट मध्ये बिग 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 षटकार. नक्कीच एक बिग षटकार मात्र पाहायला मिळाला. खाऊ कॉर्नरच्या एरियामध्ये चेंडू पाठवून दिला होता, ट्रॅव्हल्स झाला होता आणि 6 धावांची मोहर मात्र त्या चेंडूवरती लागली होती. आणि जयेश वारके एक नक्कीच मोठी धावसंख्येकडे मात्र आपल्या संघाला नेऊन पोहोचवतोय. संघाचा सलामीवीर कसा असावा याचं प्रात्यक्षिक मात्र जे संघनायकाने जी जबाबदारी जी आपल्या खांद्यावरती घेऊन पाठवलं होतं सलामीला, त्याचं प्रात्यक्षिक मात्र पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. आणि हा येतोय हाय अँड हँडसम एक बिग षटकार जयेश वारकेच्या पाठ मधनं. हा येतोय या इनिंग मधील तब्बल 5 षटकार आणि 2 चौकारच्या मदतीने धावसंख्या मात्र वैयक्तिक पुढे एकदा फौजदानाला पाहतोय. मध्ये एक धाव कंप्लीट केली होती, मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता आणि सहजरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. दोन्ही खेळाडूमध्ये जी कॉलिंग असते ना, ज्यावेळेला आपण फर्स्ट रन कंप्लीट करतोय त्यानंतर ज्यावेळेला सेकंड रन साठी आपण कॉल करतोय त्यावेळेला दोन्ही खेळाडूंमध्ये गुड कॉलिंग असणं खूप गरजेचं असतं. आणि मात्र त्याचंच प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळालं. बाजील शेख आणि जयेश वारके याच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पुढच्या एकदा फौजदान आपण पाहतोय. पुढच्या एकदा बिग ब्लास्ट आणि हा चेंडू जातोय
डीप स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. नक्कीच या स्पर्धेमधील पहिली 50 मतं आपण पाहतोय जयेश फारके यांच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले. तर पुन्हा एकदा स्वर्गीय महेंद्र सुभाम पारदे यांच्या स्मरणार्थ उभारलेले टॉच बॉक्स या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. सावरोली विरुद्ध वडवली. त्या दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल आपण टॉच बॉक्स मध्ये यायचंय. तर विनंती असेल सावरोली संघाचा संघटक आणि वडवली संघाचा संघटक आपण टॉच बॉक्स मध्ये जोडायचे. या ठिकाणी सावरोली संघाचा संघटक आमच्याशी जोडला गेले. वडवली संघाच्या संघटकाला देखील विनंती असेल आपण टॉच बॉक्स मध्ये जोडायचे. या ठिकाणी लगेचच दुसरी मॅच आजच्या दिवसात याचं नाणेफेक होणार आहे. तर या ठिकाणी कॉल केला जाईल सावरली संघाकडून. आपण नाणेफेकीवर बघू शकता एकीकडे जय हनुमान दिनकर पठार आणि दुसरीकडे नंदिनी इंटरप्राइजेस. तर कॉल केला जाईल जय हनुमान स्पोर्ट सावरली संघाकडून. नंदिनी इंटरप्राइजेस असा कॉल केला आणि नाणेफेक जिंकले वडवली संघाने. नाणेफेक जिंकली. प्रथम 4 षटकांचा सामना असेल. निर्णय काय असेल? आम्ही आधी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. याच्या मागचं कारण? बॉलिंग लाईनअप आम्ही बॅकअप करण्याचा प्रयत्न करतोय आणि फलंदाज सुद्धा वीक होते, त्यामुळे फलंदाजांना एक लक्ष असेल समोर तर एक आम्हाला चान्स असू शकतो हा सामना जिंकण्यासाठी. नक्की 4 षटकांचा सामना. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोर सावरोली संघ आहे अंबाडी परिसरातील. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? नक्की 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. पॉवर पिचचे षटक खूप महत्त्वाचं असतं. कोणावर जबाबदारी देशील कर्णधार म्हणून पॉवर पिचच्या षटकाची? महेश भोईरला ट्राय करण्याचा विचार करतोय, बघूया. धन्यवाद. तर जाऊया जय हनुमान स्पोर्ट सावरोली संघाचा संघनायक आहे. नाणेफेक हारला. जिंकला असता तर निर्णय? जिंकला असता तर आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं. परंतु यावेळेस पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करायचे. 4 षटकांचा सामना. किती धावांपर्यंत एक टार्गेट बनवण्याचा प्रयत्न करशील? आमचा 50+ टार्गेट असेल. शेवटचा प्रश्न विचारेन. कसं वाटतं या मैदानामध्ये आल्यानंतर? आयोजनाबद्दल काय सांगशील? खूप छान आयोजन आहे. आम्ही पहिल्याच वर्षी इथे आलोय खेळायला. आम्हाला संधी दिली. मी मंडळाचं धन्यवाद व्यक्त करतो मंडळाला. धन्यवाद. तर दोन्ही या कर्णधारांना आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा. जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी टॉच बॉक्स मधील निर्णय येतोय की प्रथम नाणेफेक जिंकली आहे वडवली संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले सावरोली संघाला फलंदाजीसाठी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी माझे साथी कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ केले संदीप पाटील यांच्या सोबत सेकंड इनिंगचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी. तर नक्कीच आपण सेकंड मॅच पाहणार आहोत. जय हनुमान सावरोली विपक्ष संघ असेल आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली. मग वडवली संघाने नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर नक्कीच यानंतर सज्ज राहायचं आहे जय हनुमान सावरोली. सुनील भोईर अँड फॅन टीम.
मात्र या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग मात्र कंपल्सरी. त्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर आदित्य स्पोर्ट्स पडगा संघाचा एक खेळाडू ज्याने मात्र ड्रेसिंग त्याची कंप्लीट नाही, त्यामुळे 4 धाब्यांनी पॅनलाइज केलं जाते आदित्य स्पोर्ट्स पडगा संघाला. म्हणजे समीकरण असं राहील म्हणजे ड्रेसिंग नाही, त्या अनुषंगाने 2 धावा पॅनलाइज आणि 12th मॅन सुद्धा इथे उपस्थित नाहीये, त्याच्या सुद्धा 2 धावा, अशा 4 धावा मात्र आम्ही या पहिल्या षटकानंतर स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करणार आहोत. तर 2 सलामीवर आपण पाहतो खेळपट्टीवरती 2 ओपनर्स आपण पाहतोय, गणेश आणि मोईन यांना पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर पाहतोय सुफियान शेख यांना पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. मात्र फलंदाजीमध्ये काही करू शकले नाही, मात्र गोलंदाजीमध्ये नक्कीच आपलं वर्चस्व मात्र या दाखवावं लागेल, कारण एक अनुभवी खेळाडू आहे या संघाचा. साईकला आपण पाहतोय गणेश यांना पाहतोय, सुरेख चेंडू. हॅलो, तर नक्कीच स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मोईन यांना, 9 सेकंडवरती पाहतोय गणेश. माझा सुफियान शेख पहिला चेंडू निर्धावाने सांगता झाली. नक्कीच डीप स्क्वेअर लेग एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आता 1 धाव, या एका धावेने मात्र संघाचं 51 श्री गणेश होतोय, 51 ओपन केलं जात आहे. कुठेतरी आता पुन्हा एकदा निर्धावाने चेंडू सांगता झाले. गुड, नक्कीच एक गुडलेन स्पॉटवरचे चेंडू ट्रॅव्हल करतोय गोलंदाज सुफियान शेख आणि एक अनुभवी गोलंदाज, आणि आपला अनुभव मात्र या सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळतो. आता गणेश नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. मात्र कित्येक सामने मात्र मी आज खेळाडूचे पाहिलेत, ज्या वेळेला जी बाबा ट्रॉफी झाली होती, बाबा स्पोर्ट्स केले आयोजित जी बाबा ट्रॉफी झाली होती, त्यामध्ये तृतीय पारितोषिक पटकावला होता अर्जुरी संघाने, त्यामधील हा खेळाडू होता आणि चांगली फटकेबाजी त्या स्पर्धेमध्ये त्याने केली होती. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. त्यावर 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्यामध्ये पुढे ट्रॅव्हल होईल 2 वरती. कुठेतरी या षटकामध्ये धावा येणं गरजेचं राहील, कारण एक मोठी धावसंख्या. नक्कीच चेंडू जाते 1 बाउन्स सीमारच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. कुठेतरी सुरुवात तर पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकावरती लागते 7 विदाउट लॉस. मग कुठेतरी या षटकामध्ये रोखून ठेवलं गेलं आणि जी सरासरी हवी होती आणि ज्या पॅनल्टीच्या ज्या धावा पॅनलाइज केल्या होत्या त्या 4 धावा मात्र आम्ही या एका षटकानंतर ऍड करतोय. म्हणजे धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये पोहोचेल 11. मात्र धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये 11 आणि 70 धावांचा 70 रनचा पाठलाग करायचा आहे आणि एक मोठी धावसंख्या आहे. त्या धावसंख्येचा मात्र उच्चांक गाठलाय आदित्य स्पोर्ट्स पडघा या संघाने आणि त्या धावसंख्येचा जर पाठलाग करायचा असेल, त्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचा असेल, आपल्या संघाला मात्र विजय मिळवून जायचा असेल तर कुठेतरी मोईन आणि गणेश याला जयेश वारके याच्यासारखे फलंदाजी मात्र करावी लागेल. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती मंगेश याला पाहतोय, पहिलेश मुरंजन यांना पाहतोय.
एक अनुभवी गोलंदाज जो सलामीला आला होता, मग त्याच्या हातामध्ये सूत्र दिले जातं दुसऱ्या षटकासाठी. मग जे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताला होतं सुफियान शेख याने कुठेतरी कमबॅक करून दिलं आपल्या संघाला आणि नक्कीच रोख लावलं गेलंय. आता फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्या वेळेला हाताला जातं त्या वेळेला खूप दबाव आणि दडपण असतं, कारण एक मुभा असते फलंदाजाला. सेकंड ओव्हर प्रोग्रेस प्रलेश मुरंजन. पहिलाच चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. झेल मात्र सुटली जाते. नक्कीच गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी करत असतो त्यावेळेला क्षेत्ररक्षणाची साथ मात्र खूप गरजेची असते. आता गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणामध्ये हा एक जीव असतो या सामन्याचा, कारण झेल कंप्लीट करणं गरजेचं असतं. त्याच वेळेला कुठेतरी प्रोत्साहन मिळतं गोलंदाजाला आणि त्याच अनुषंगाने नक्कीच चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालं. गतीमध्ये परिवर्तन सुद्धा पाहायला मिळालं आणि ज्या वेळेला गतीमध्ये परिवर्तन होतं त्या वेळेला चेंडूची ओळख करणं पारख करणं खूप अवघड असतं आणि तेच पाहायला मिळालं प्रलेश मुरंजन. नक्कीच एक स्लोवर चेंडूच्या हाताने केली आणि नक्कीच चेंडू निर्धावाने सांगता झाले. पुन्हा एकदा पॅटची लिडिंग एज घेतली जाते. क्षेत्ररक्षक धावतोय. आता चेंडू नो मार्क्स लाईनमध्ये ट्रॅव्हल झाला. खूप प्रयत्न केले होते, मात्र कुठेतरी अपयश मात्र येताना पाहायला मिळालं. आता धावसंख्या 2 या एकाने पुढे ट्रॅव्हल झाले 13 वरती. पुन्हा एकदा प्रलेश मुरंजन. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली जाते. नो मार्क्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आता क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू कलेक्ट करेल तोपर्यंत परत 2 धावा आता कंप्लीट केल्या जातील. आता धावसंख्या 15. नक्कीच निर्धाव चेंडू सांगता झाले. आता पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले होते, दुसरा चेंडू निर्धाव होता, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि चौथ्या चेंडूवरती सुद्धा 2 धावा. 5वा चेंडू निर्धाव आला. मग या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रलेश मुरंजन याच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती लागते 16 ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. एक वेगवान चेंडू होता. मग कुठेतरी दिशा मग फडकटताना पाहायला मिळाली. एक अतिरिक्त चेंडू पुणे चेंडू हवेमध्ये होता. मात्र जज करतोय नक्कीच पहिला विकेट मात्र आपण डगआउटच्या असायला परतताना पाहतोय. कुठेतरी अपयशी ठरताना पाहायला मिळाला खेळाडू गणेश आणि डगआउटच्या असायला परततोय. मात्र देऊया आपण डीजे मास्टरांना संधी. खेळपट्टीवरती ज्युनियर मोईन यांना पाहतोय. मात्र कुठेतरी धावसंख्या मात्र रोख लावलं गेलंय. मात्र ज्या सरासरी धावा करायच्या होत्या तर नक्कीच तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. तर दीपक सर काय म्हणाल, कारण 70 धावांचा पाठलाग करायचा होता आणि कुठे ते 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या त्या धावफलकावरती.
17 आणि कुठेतरी आता या 2 षटकांमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 53 रनची आवश्यकता असेल. काय म्हणा सर, कशा प्रकारे फटकेबाजी करायला हवी? नक्कीच पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आदित्य स्फोट फटका संघाकडून राहिली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 विकेट प्राप्त केली आणि धावा खर्च केल्यात. 17 षटक क्रमांक तिसऱ्याला सुरुवात झाली आहे. अतिश याला आमंत्रित केलं. पहिल्या चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची एच लागली. खेळपट्टीवर चेंडू हवेमध्ये होता. आपल्याच फॉलो थ्रेट मध्ये त्याने शतरक्षक गोलंदाज जातोय आणि तोपर्यंत एक सिंगल धाव मोहीनने आपल्या खात्यामध्ये जमा केली. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. लक्ष खूप दूर आहे. यावेळेस म्हणावं लागेल की रिक्षाचा, टू व्हीलरचा प्रवास सोडावा लागेल आणि हेलिकॉप्टर आणि विमानाचा प्रवास करावा लागेल. हवाई हल्ले करावी लागतील जर मॅच जिंकायची असेल अर्जुली स्पोर्ट संघाला तर. आणि पार्टनरशिप करून खेळावं लागेल, कारण का पहिली विकेट मोहीनच्या रूपाने गमावली. यावेळेस खेळपट्टीवर आपल्याला गणेश आणि ज्युनियर मोहीन पाहायला मिळतो. यावेळेस उडवलाय चेंडूला डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार येतो. एक षटकार. मतीने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 24 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपद असताना यावेळेस आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर द विकेटने, मात्र टायमिंग कुठेतरी मिस झालं. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला होता आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. समीकरण उरले. येणारे 9 चेंडूंनी जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता आणि त्या समीकरणाला तोडण्यासाठी स्ट्राईक एंडवर आपल्याला गणेश पाहायला मिळतोय. या बिल्लीस उडवलाय चेंडूला. बिग शॉट करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू होता. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक होतोय आणि विकेट क्रमांक 2 गमावताना या ठिकाणी आर्जोली संघ. त्या ठिकाणी मोहीन सिनियर बाद होते. नवीन फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल शेरबाज. तर नॉन स्ट्राईक एंडवर गणेश अजूनही मैदानामध्ये आहे. बाद होण्यापूर्वी जर मोहीनचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून एक नक्कीच षटकार आला होता, मात्र दुसऱ्या षटकारासाठी प्रयत्न केले होते. टायमिंग कुठेतरी मिस झालं आणि डीप मिड विकेट मध्ये कॅच देवली. दुसरी विकेट गमावली ती 24 अंकावर आर्जोली स्पोर्ट संघाने. आता मात्र येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांचं लक्ष आहे. अजूनही थोडस संकटात सापडताना सेकंड इनिंग मध्ये 70 धावांचा पाठलाग करताना यावेळेस लेंथ खूप सुरुवाती. बॅटची एच लागली. चेंडू ट्रॅव्हल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. यष्टीरक्षक त्या ठिकाणी पोहोचते. तोपर्यंत त्या ठिकाणी एक सिंगल धावेनिशी शेरबाज आपलं खातं खोलते. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचते. नेक्स्ट मॅच असेल जॅनुमान सावरली विरुद्ध आयगावदेवी वडवली. नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारले वडवली संघाने. पुढचा चेंडू गणेश साठी हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलाय. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक नव्हता, मात्र कॉर्नर मधून शतरक्षक येतोय. एक सिंगल धाव पुन्हा धावफलकावर जोडली जाते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर त्या ठिकाणी 70 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद असताना आर्जोली संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलेली 26. अजूनही जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. जवळ 80% सामना हा आदित्य स्पोर्ट पडगा संघाने आपल्या बाजूने झुकवलाय. मात्र जर 4थ्या षटकामध्ये कुठेतरी गोलंदाजांनी चुकी केली, नो चेंडू टाकले, त्यावर मोठे फटके आले तर समीकरण बदलू शकण्याची शक्यता आहे. चित्र वेगळं होऊ शकतं. मात्र तशी चुकी गोलंदाज करणार नाही, कारण 6 चेंडूमध्ये जरी 6 षटकार जरी लावले तरी 36 धावा येऊ शकतात. मात्र आता मात्र 6 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल आजच्या दिवसातील दुसरी मॅच. जय हनुमान स्पोर्ट सावरली विरुद्ध आयगावदेवी वडवलीने नाणेफेक जिंकून शतरक्षण स्वीकारले. कर्णधारांनी सांगितलं होतं, अभि कर्णधार होता, की आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आमची गोलंदाजी चांगली आहे आणि आम्ही त्यानंतर कमी धावांपर्यंत रोखण्याचा करून सेकंड इनिंगमध्ये ते धावा चेस करू शकतो, असं टॉच बॉक्स मधून त्यांनी ओपिनियन दिली होती. ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 सुरुवात झाली. आदित्य स्पोर्ट संघाकडून 4थे षटक घेऊन येतो जयेश. 4थ्या षटकाचा पहिला चेंडू पॅडवर जाऊन त्या ठिकाणी आथललाय. नक्कीच स्क्वेअर द विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संपर्क करू शकला नाहीये. खेळपट्टीवर चेंडू होता.
जयेश आपल्याच फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. पुढचा चेंडू या बिलीचा बिग शॉट. चेंडू काऊ कॉर्नर मध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला जातोय. विकेट क्रमांक 3 गमावताना अर्जोली संघ. आता मात्र येणारे 4 चेंडूने जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता. तिसरा दिवस आहे स्पर्धेचा आणि पहिली आपण मॅच पाहतोय अर्चोली विरुद्ध आदित्य स्पोर्ट पडगा आणि विजयाच्या जवळ वाटचाल करताना आदित्य स्पोर्ट पडगा संघ या मॅच मध्ये. स्ट्राईकला यावेळेस नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जयशंचा पुढचा चेंडू यावेळेस आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू अतिशय वेगाने गुड लाईनवर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. एक निर्धाव चेंडू गोलंदाज जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच जयेशचा जर विचार केला तर तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या मॅच मध्ये जयेश वारकेने मात्र षटकारांची हॅट्रिक लावली आणि 17 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण करून अर्धशतक स्पर्धेचा आपल्या नावावर केलं. उडवलाय चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता. एक सिंगल धाव येते. विजयाकडे वाटचाल करताना पहिल्या सामन्यामध्ये आदित्य स्पोर्ट पडगा संघ आजचा दिवस आणि आजची सकाळ मात्र जयेश वारकेच्या नावावर केली. नक्कीच झोपेतून उठल्यानंतर 2 पर्याय असतात. एक म्हणजे झोपून स्वप्न बघा, नाहीतर जे स्वप्न पडलेलं असतं ते पूर्ण करण्यासाठी धावत राहा. ते स्वप्न पूर्ण करताना जयेश वारके आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमधून 17 चेंडूंमध्ये 50 धावांचा नाबाद केली पाहायला मिळाली आणि 3 षटकार मारले आणि षटकारांची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली होती या पहिल्या मॅच मध्ये. अप्रतिम कामगिरी सर्व प्रेक्षकांचे देखील मन या जयेश वारकेने जिंकलं आदित्य स्पोर्ट पडगा संघातून खेळताना. चौथ्या षटकाची जबाबदारी दिली होती जयेश वारकेवर आणि अप्रतिम गोलंदाजी चौथ्या षटकामध्ये देखील केली आणि या ठिकाणी हवेमध्ये चेंडू आहे. विजय संपादित करताना या ठिकाणी आदित्य स्पोर्ट पडगा संघ आणि या पहिल्या मॅचचा हिरो ठरलाय. मॅचचं पारितोषिक जाईल ते आदित्य स्पोर्ट पडगा संघाच्या जयेश वारके याला, ज्याच्या बॅटमधून 17 चेंडूमध्ये 50 धावांची नाबाद खेळी आली होती आणि षटकारांची हॅट्रिक देखील पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर मॅचचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय जयेश वारकेला. आपण व्यासपीठावर यायचंय. ते आम्हाला स्पॉन्सर केले